आई, भाजीला काही नाही, आता काय बनवूया? बेसन आहे ना, हो मग त्याचंच बनवूया काहीतरी आपण. चालेल. चल मग पहिल्यांदा वाटण करून घेऊया. खोबरं, हे शेंगदाणे, आलं लसूण, थोडीशी कोथिंबीर. आता आपण हे छान बारीक वाटून घेऊयात. ह्या भाजीला आपल्याकडे गोळ्याची आमटी म्हणतात. आता आपण बेसन घेतलंय ना, तर ह्याच्यामध्ये आता आपण मीठ, लाल मिरची पावडर, जिरे पावडर, हळद, लसूण पेस्ट, आता कोथिंबीर टाकून पीठ सैलसर भिजून घेऊया. आता आपण गोळ्या टाकण्यासाठी आमटी बनवून घेऊया. आपण वाटण करून घेतलेलं वाटण घालू. आता आपण मसाले टाकू. हळद, लाल मिरची पावडर, हे आपलं काळं तिखट, मीठ, सगळं एकजीव करून घेऊ. हे बघा, आता मसाल्याला छान तेल सुटले. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया. आता ह्याला छान उकळी फुटली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये गोळ्या टाकून घेऊया. अशी ही आपली पारंपरिक झणझणीत गोळ्याची आमटी तयार. अशाच पारंपरिक व झणझणीत रेसिपींसाठी अनुप्रती किचनला सबस्क्राईब करा.